हाय फ्रेंड्स, आज आपण थ्री ब्लॅक क्रोज कॅन्डलस्टिक पॅटर्न बघणार आहोत। थ्री ब्लॅक क्रोज कॅन्डलस्टिक पॅटर्न चार्टवर बनल्यानंतर आपण ट्रेडमध्ये एंटर एक्झिट कसं करतो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर थ्री ब्लॅक क्रोज हा एक बेअरिश रिव्हर्सल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे। हा कॅन्डलस्टिक पॅटर्न तीन कॅन्डलचा मिळून तयार होतो। या चार्टवर तीन कॅन्डलचा मिळून एक बेअरिश रिव्हर्सल थ्री ब्लॅक क्रोज कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलेला आहे। हा कॅन्डलस्टिक पॅटर्न अपट्रेंड नंतर दिसून येतो। हा आधी अपट्रेंड चालू होता, अपट्रेंड नंतर थ्री ब्लॅक क्रूज कॅन्डलस्टिक पॅटर्न दिसून आला। त्यानंतर सेलर मार्केटमध्ये एंट्री करून मार्केटला खाली घेऊन जातात, म्हणजेच ट्रेंड बदलतो आणि डाऊन ट्रेंड सुरू होतो। यामध्ये तीन मोठ्या रेड कॅन्डल तयार होतात, ज्यांची बॉडी ही मोठी असते आणि शॅडो खूप कमी असते। इथे तुम्हाला दिसून येईल तीन कॅन्डल तयार झाले आहेत, त्यांची बॉडी खूप मोठी आहे आणि शॅडो खूप कमी आहेत। आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या रेड कॅन्डलची ओपनिंग ही आधीच्या रेड कॅन्डलच्या बॉडीमध्ये आहे। तर थ्री ब्लॅक क्रोज कॅन्डलस्टिक पॅटर्न चार्टवर बनल्यानंतर आपण ट्रेडमध्ये एंट्री एक्झिट कसे करतो। तर थ्री ब्लॅक क्रोज कॅन्डलस्टिक पॅटर्न ट्रेड करताना तिसऱ्या रेड कॅन्डलच्या लोच्या खाली आपण ऑप्शन ट्रेडिंग मध्ये पुट ऑप्शन बाय करू शकता। म्हणजे निफ्टी बँक निफ्टीमध्ये ही जर थ्री ब्लॅक क्रोज कॅन्डलस्टिक पॅटर्न बनली तर आपण तिसऱ्या कॅन्डलच्या लोच्या खाली पुट ऑप्शन बाय करू शकतो। आणि ही जर कॅन्डलस्टिक पॅटर्न स्टॉक्सवर बनली तर आपण स्टॉक सेल करू शकतो तिसऱ्या रेड कॅन्डलच्या लोच्या खाली। आणि स्टॉप लॉस हा पहिल्या रेड कॅन्डलच्या हायच्या वर लावावा। तर निफ्टी बँक इंडेक्सचा 3 जानेवारीचा चार्ट आहे। 3 जानेवारीला निफ्टी बँक मध्ये थ्री ब्लॅक क्रोज कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलेला आहे। प्राइस अप ट्रेंड मध्ये होतं, अप ट्रेंड मध्ये थ्री ब्लॅक क्रोज कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलं, तीन कॅन्डल बनल्या रेड। त्यानंतर त्या कॅन्डल्सने एक सायकोलॉजी लेवल ब्रेक केली 51,500 ची निफ्टी बँक मध्ये। इथे थ्री ब्लॅक क्रोज कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलं। थ्री ब्लॅक क्रोज कॅन्डलस्टिक पॅटर्न बनल्यानंतर तिसऱ्या रेड कॅन्डलच्या लोच्या खाली आपण ऑप्शन ट्रेडिंग मध्ये पुट ऑप्शन बाय करू शकतो। आणि स्टॉप लॉस हा पहिल्या रेड कॅन्डलच्या हायच्या वर लावा। या प्रकारात स्टॉप लॉस थोडा मोठा असल्यामुळे पोझिशन साइजिंग मध्ये बदल करून आपण एंट्री घ्यावी। त्यानंतर प्राइस डाऊन ट्रेंडला गेलेला आहे, तर नेक्स्ट टार्गेट असतं आपलं नेक्स्ट सायकोलॉजी लेवल। त्यानंतर निफ्टी बँक इंडेक्स मध्ये 7 फेब्रुवारीला थ्री ब्लॅक क्रोज कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलेला आहे। प्राइस अप ट्रेंड मध्ये होतं, एक सायकोलॉजी लेवल वरून प्राइस अप ट्रेंडला गेला, तिथे थ्री ब्लॅक क्रोज कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलं। थ्री ब्लॅक क्रोज कॅन्डलस्टिक पॅटर्न बनल्यानंतर तिसऱ्या रेड कॅन्डलच्या लोच्या खाली आपण ऑप्शन ट्रेडिंग मध्ये पुट ऑप्शन बाय करू शकतो। आणि स्टॉप लॉस पहिल्या रेड कॅन्डलच्या हायच्या वर लावा। त्यानंतर प्राइस डाऊन ट्रेंडला गेलेला आहे, नेक्स्ट टार्गेट असतं आपलं नेक्स्ट सायकोलॉजी लेवल ही 50,000। त्यानंतर 21 फेब्रुवारीला निफ्टी बँक इंडेक्स मध्ये थ्री ब्लॅक क्रोज कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलेला आहे। त्या अगोदर प्रिव्हियस डेचं मार्केट हे साइडवेज ऍक्ट करत होतं। साइडवेज ऍक्ट करताना ते एक ट्रेंड लाईन फॉर्म करून ती ट्रेंड लाईन ऍक्ट करत होतं। ही ट्रेंड लाईन त्याने ऍक्ट केली। त्यानंतर दुसऱ्या दिवशी मार्केट गॅप डाऊन ओपन झालं। गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर ते हाय साईडला जायला लागलं। हाय साईडला गेल्यावर त्याने ते प्रिव्हियस डेचं जे क्लोजिंग होतं त्या क्लोजिंगला त्यांनी रेजिस्टन्स म्हणून ऍक्ट केलं। इथे प्रिव्हियस डेचं क्लोजिंगचं रेजिस्टन्स, तिथे त्यांनी एक रेजिस्टन्स ऍक्ट केला आणि तिथून मार्केट खाली यायला लागलं। तिथे थ्री ब्लॅक क्रोज कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलेलं आहे। थ्री ब्लॅक क्रोज कॅन्डलस्टिक पॅटर्न बनल्यानंतर तिसऱ्या रेड कॅन्डलच्या लोच्या खाली आपण एंट्री घेऊ शकतो, म्हणजे पुट ऑप्शन बाय करू शकतो। आणि स्टॉप लॉस पहिल्या रेड कॅन्डलच्या हायच्या वर लावा। तर या कंडिशन मध्ये आपला स्टॉप लॉस भरपूर मोठा होत असतो, त्याच्यामुळे पोझिशन साइजिंग मध्ये बदल करून आपण एंट्री घ्यावी। त्यानंतर प्राइस डाऊन ट्रेंडला गेलेला आहे, आपले नेक्स्ट टार्गेट असतं नेक्स्ट सायकोलॉजी लेवल 49,000। त्यानंतर मिड कॅप निफ्टी मध्ये थ्री ब्लॅक क्रोज कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलेला आहे। प्राइस अप ट्रेंड मध्ये होतं, अप ट्रेंड मध्ये थ्री ब्लॅक क्रोज कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलं। थ्री ब्लॅक क्रोज कॅन्डलस्टिक पॅटर्न बनल्यानंतर तिसऱ्या रेड कॅन्डलच्या लोच्या खाली आपण एंट्री घेऊ शकतो। आणि स्टॉप लॉस पहिल्या रेड कॅन्डलच्या हायच्या वर लावा। त्यानंतर प्राइस डाऊन ट्रेंडला गेलेली आहे। त्यानंतर हा मिड कॅप निफ्टीचा 21 जानेवारीचा चार्ट आहे। 21 जानेवारीच्या चार्टवर थ्री ब्लॅक क्रोज कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलं। प्राइस अप ट्रेंड मध्ये होतं, एक सपोर्ट घेऊन अप ट्रेंड मध्ये गेलं। त्यानंतर प्राइस डाऊन ट्रेंडला यायला लागला, तिथे थ्री ब्लॅक क्रोज कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलं। थ्री ब्लॅक क्रोज कॅन्डलस्टिक पॅटर्न बनल्यानंतर आपण तिसऱ्या रेड कॅन्डलच्या लोच्या खाली आपण पुट ऑप्शन बाय करू शकतो। आणि स्टॉप लॉस हा पहिल्या रेड कॅन्डलच्या हायच्या वर लावा। त्यानंतर प्राइस डाऊन ट्रेंडला गेलेली आहे। तर मित्रांनो, असं चार्टचा भरपूर सराव करत राहा, प्रॅक्टिस करत राहा आणि प्रॉफिट कमवत राहा। आपले जर व्हिडिओ तुम्हाला जर हेल्पफुल वाटत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।